पुण्यातील विमानतळावर पोलिसाची चिंधी चोरी चव्हाट्यावर आली आहे। विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या विमाननगर परिसरातील दत्त मंदिराजवळ बेडशीट विकणाऱ्या बेडशीट विक्रेत्याचे 56 बेडशीट दोघा पोलिसांनी पळवलेले बेडशीट परत देण्यासाठी दोघा पोलिसांनी 14,000 रुपये बेडशीट विक्रेत्याकडून घेतले, परंतु 56 बेडशीट परत न करता केवळ 37 बेडशीटच विक्रेत्याला परत केले। सुनील कुसाळकर आणि संजय अस्वले या दोघा पोलीस शिपायांनी चिंधी चोरी करत बेडशीट विक्रेत्याचे बेडशीट पळवल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वाहतूक पोलीस रस्त्यावर चिरीमिरी घेत असल्याचं आपण अनेक वेळा पाहिलंय, परंतु पोलीस स्टेशनच्या खाकी वर्दीतील या दोघा पोलीस शिपायांनी थेट चिंधी चोरपणा करत एका गरीब बेडशीट विक्रेत्याकडून बेडशीट पळवल्याची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र चर्चेचा एकच विषय ठरला आहे। पोलीस दलातील पोलीस शिपायांना चांगला पगार असून हा पगार पोलिसांना पुरत नाही का? या दोघही पोलिसांनी थेट बेडशीट विक्रेत्याला हप्त्यासाठी त्याचे बेडशीट पळवण्याच्या घटनेमुळे पुण्यात एकच चर्चा रंगली आहे। पोलीस दलातील पोलीस शिपाई अशा पद्धतीने चिंधी चोरी करत बेडशीट पळवणाऱ्या धक्कादायक प्रकाराकडे गृह विभाग लक्ष देणार का, हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या दोन्ही चिंधी चोर पोलिसांची पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असून या दोघाही चिंधी चोर बेडशीट पळवणाऱ्या पोलीस शिपायांची पगारवाढ आता पोलीस खात्याने रोखून धरली आहे। दरम्यान तुम्हाला काय याबद्दल वाटतं, त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। गुन्हेगारीसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदतला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।